व्हाईट बॉल नाहीये ना? येस नाहीये, तेच. पाच पाच धावा आहेत. थँक्यू. कारण फर्स्ट बॉल दोन्ही पहिल्या बॉलला सिंगल, त्यानंतर डबल 4, नंतर 2 विकेट आल्या आणि शेवटच्या बॉलला सिंगल. 5 धावा. बाहुबली अर्थातच मुकेश नाईक. हे सर्व खेळाडू पाहिल्यानंतर जरी टेनिस बॉल क्रिकेट, कारण संगम गरत इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये, खाली मुकेश नाईक आहेत, विशाल जितेकर, अभ्या, आकाश तारेकर, मयूर, हे सगळे मंडळी दिसल्यानंतर मग PPL जी लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा होते 14 ते 15 दिवस, त्या स्पर्धेची देखील आठवण होते. कारण टेनिस बॉल क्रिकेट तर चालूच आहे, परंतु पनवेलचं क्रिकेट टेनिस स्वरूपात पुढे नेण्यासाठी देखील आपलं काहीतरी योगदान असायला हवं, या दृष्टिकोनातून हे सर्व खेळाडू देखील अग्रेसर असतात. त्यामध्ये अमर पाटीलचा देखील उल्लेख करेल. अमर पवार कोपरचे, परंतु हा बॉल हुक केलाय, बॉल पाठवलाय मागे, तो अमित नाईकने, जाईल सीमारेषा पार, चौकार. अमित नाईकने आक्रमणाला इथे सुरुवात केली, ते करणं गरजेचं देखील आहे. परेश त्याच्या साथीला आहे. सुरुवातीला 2 धक्के दिले, वेग आणि त्याचबरोबर बाउन्स प्राप्त करायचा हा इरादा होता, परंतु बाउन्स जास्त मिळाला नाही. त्या कारणास्तव हा चेंडू हुक करण्यामध्ये यश मिळालं ते अमित नाईकला. वेगवान चेंडू ऑन साइडला, गॅप मध्ये जोरदार फटका अमित नाईकच्या बॅट मधून काऊ कॉर्नरच्या दिशेने, आणखी एक चौकार. जी गॅप आहे लॉंग ऑन आणि त्याचबरोबर मिड विकेट मधली परफेक्ट कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. थँक्यू सो मच मंगेशजी वाकडेकर साहेब. रायगड प्रीमियर लीग सर्वात मोठी स्पर्धा महाराष्ट्रातील प्रीमियर लीगच्या स्वरूपातील, त्या स्पर्धेचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांनी डे नाईट फॉर्मॅट मध्ये यशस्वी करून दाखवली. आता सुमित कडे गॅप मध्ये स्ट्रोक नाही. दुसरी धाव घेण्यासाठी अमित सज्ज झालाय, फेक झाले, डायरेक्ट हिट. काय थ्रो केलाय सुमित दोंगडेने, म्हणूनच सुरुवातीपासून आपण म्हणतोय की हा वन ऑफ द ग्रेट फिल्डर आहे सुमित दोंगडे. क्लोज कॉल आहे, कारण मिड विकेट वरून थेट बाउंड्री वरून ऑन द स्टंप थ्रो केलाय. काय कमालीची फिल्डिंग आहे बा सुमित दोंगडेची, कुठून थ्रो केलाय ऑन द स्टंप. कमालीचा थ्रो सुमित दोंगडेचा. एका क्षणाला असं वाटलं की डायरेक्ट हिट झालाय, परंतु क्लोज सगळं चित्र पाहिल्यानंतर असं वाटतंय की डायरेक्ट हिट झाला नाही, तर आब्याचे हात लागले स्टंपला आणि बॉल थोडा बाजूला होता. थँक्यू सो मच फॉर क्लिअरिटी. 24 लाईव्ह इव्हेंट्स. चित्र जे दिसतं तसं नसतं, अगदी थेट अगदी त्या जवळ गेल्यानंतर आपल्याला कळालं की नाही, आब्याचे हात लागले होते. सगळ्या काही गोष्टी झपकन घडल्या. वेगाने टाकण्याच्या नादात वाईड यॉर्कर टाकलाय. डॉट बॉल. पंचांचा कोणताच इशारा नाही. धावफलक आहेत आतापर्यंत 15. अमित नाईकच्या बॅट मधून धावा येत आहेत. 2 चौकार आलेत, एक फाईन लेग क्षेत्रामध्ये, दुसरा मिड विकेट क्षेत्रामध्ये. धावफलक 15. उडवलाय बॉल हवेत आहे, कदाचित तिसरी होईल. सुमित दोंगडेची कॅच जज करतोय. काय कमालीचा क्षेत्ररक्षक आहे. 3 झेल त्याने घेतले, तेही महत्वाचे फलंदाज. अमित नाईक देखील आता माघारी परतलाय. करण मडवी, साईश मात्रे आणि त्याचबरोबरीने आता अमित नाईक. पायातला चेंडू, टायमिंग प्रॉपर जुळलं नाही, बराच काळ हवेत, उंची जास्त गाठली, परंतु लांबी मिळाली नाही आणि सुमित दोंगडे म्हणजे चिंताच नाहीये. आणखी एक बॅटर आउट. फर्स्ट ओव्हर मध्ये मयूर वाघमारेने फक्त धावा दिल्या 5, 2 विकेट. महत्वाचे गडी बाद झाले. परेश नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. धावफलक 15. 4 ओव्हरचा सामना आहे. धावा करणं खूप गरजेचं. अंतिम दिवस आहे आज स्पर्धेचा. नेक्स्ट मॅच टॉस साठी या. वरचे ओळे विरोधात मुरबी.
दुसऱ्या षटकात 3 विकेट गेल्यात. करण मडवी हा चिडलेचा खेळाडू. हलक्या हाताने चेंडू ढकलतोय. कव्हर रिजन मध्ये डीपला फिल्डर आहे, वेगाने धावत आलाय, फेक करेल. त्या अगोदर चेंडू गॅदर करू शकला नाही. कॉलिंग चांगलं आहे परंतु थांबवलं एकमेकांना. आकाश तारेकर होता त्या ठिकाणी. 2 धावा जोडल्या जातात. हे संयमाचं क्रिकेट आहे आणि ते खेळावं लागेल. लास्ट बॉल होता, त्या लास्ट बॉल वरती डबल आले. या मुकेशच्या षटकात 2 चौकार सुरुवातीला जरूर आले, त्यानंतर मात्र त्याने विकेट घेतली अमित नाईकची. पहिल्या ओव्हरमध्ये 6 होत्या, या ओव्हरमध्ये धावा आल्या 11. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 17. विकेट गेल्या 3. करण मडवी चिरलेचा खेळाडू आणि त्याच्या साथीला आहे तो परेश ठाकूर. 2 ओव्हर 17 धावा. अनेक प्रेक्षक वर्ग आता जोडला गेलाय. 24 लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीने देखील अगदी कमी कालावधीमध्ये जे काम केलंय. तुम्ही कोणतेही क्षेत्र असू दे, तुमचं कार्य त्यामध्ये तुम्ही कितपत स्वतःला झोकून देताय. खरं तर ही एक टीम आहे, संदेश पाटील यांची टीम आहे. त्यामध्ये असे अनेक त्याचे सहकारी आहेत की ज्यांनी या 24 लाईव्ह इव्हेंट्सला अगदी एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय. 17 वरती 3. करण मडवी परेश ठाकूर सध्या जोडी मैदानात. बरंचसं डिस्कशन चालू आहे आणि शेवटी मात्र गोलंदाज येते रत्नदीप येतोय तिसऱ्या षटकात. नेक्स्ट मॅच असणारे वरचे ओळे विरोधात मुरबी, YCC मुरबी. 40+ चे संघ, 40+ चे संघ आपण देखील रिपोर्ट करा. जे संघ क्वालिफाय झाले त्या टुर्नामेंट मध्ये आता आपण रिपोर्ट करा. धावसंख्या 17. रत्नदीप वेगवान चेंडू होता. यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. समोर लॉंगॉनला मयूर. चांगली फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो. 1च धाव. ऑनफिल्डला फिल्डिंग चांगली झाल्या. या गोष्टी मॅटर करतात जेव्हा या 2 टीम खेळतात. इकडे कोणती चूक करून चालत नाही. पनवेल आणि उरणचं जेव्हा घमासान युद्ध पेटतं, कारण रायगडातील 2 क्रिकेटचे पॉवर हाऊस म्हणून या तालुक्यांना ओळखलं जातं आणि तेच पॉवर हाऊस एकमेकांच्या समोर आहेत. खोलात टाकलाय, पुन्हा एकदा बॉल ढकललाय कव्हरला. आकाश तारेकर त्या ठिकाणी आहे. मैदानाने ते घात केला. आकाशचा बॉल चाललाय सीमारेषा पार. करण मडवीला मिळेल तो चौकार. 4 धावा. यॉर्कर बॉल होता आणि त्याला कव्हर्स मध्ये, क्रीज मध्ये जाऊन हा फटका खेचला. आउटफील्डच्या कारणास्तव चेंडूने अचानकपणे वळण घेतला आणि बॉल मात्र कव्हर्स बाउंड्रीच्या दिशेने गेला. चौकार. आउटफील्ड खराब आहे कव्हर्स मध्ये, त्याचा फायदा मिळाला उरण टीमला. कार्पेटच्या सहाय्याने सध्या फटकेबाजी चालू आहे. मुभा दिली जात नाहीये रत्नदीप कडून देखील. पहिल्या षटकापासूनच ही सुरुवात झाली. मयूर वाघमारेचं षटक, 5 धावा 2 विकेट. त्यानंतर मुकेश नाईकाला धावा दिल्या 12, 1 विकेट त्याने घेतले. अमित नाईक सारखा एक महत्वाचा फलंदाज त्याने बाद केला आणि आता रत्नदीप चौधरी. मागच्या 3 चेंडूंमध्ये एक बाउंड्री आली आणि धावा दिल्या त्या 6. 23 धावा. फुलटॉस बॉल, वेगवान चेंडू आहे. परेश फायदा उचलू शकला नाही. अगदी स्टंप लेवल ना फुलटॉस बॉल होता. कित्येकदा आपण म्हणतो की फुलटॉस बॉल कोणत्याही दिशेने आपण सहजरित्या भिरकावून देऊ शकतो, परंतु हा वेगाने टाकलेला फुलटॉस बॉल होता. फायदा उचलू शकला नाही परेश ठाकूर. ॲज अ कॅप्टन लीड करतो या टीमला, गावदेवी गावठाण टीमला. किंजल स्पोर्ट चषक आणि आदर्श ट्रॉफी फायनल डे. प्रेक्षकांची गर्दी या खेळाडूंना पाहण्यासाठी क्रीडांगणावरती देखील. पुन्हा यॉर्कर बॉल. काय गोलंदाजी चालू आहे रत्नदीप कडून. हातातून चेंडू निसटला. दुसरी धाव घेण्याची संधी आणि 2 धावा. जेव्हा धावा मोठ्या प्रमाणात येत नाही, चौकार षटकार येत नाही, त्यावेळी मात्र या गोष्टीचा अवलंब तुम्हाला करावाच लागतो. सिंगल रन, पहिली रन वेगाने घेतली जाते दोन्ही बॅटर कडून, त्यामुळे चान्स मिळतो दुसरी धाव घेण्याचा. फिल्डर कडून चुकी झाली की लगेचच दुसरी धाव. 2 धावेने स्कोर 25. 25. 4 ओव्हरचा सामना आहे. लास्ट बॉल रत्नदीप चौधरीचा. 8 धावा दिल्यात.
पुन्हा पहा मोठा फटका खेचू शकले नाही ते फलंदाज परेश आहे. सुमित त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मात्र जोडली जाते. रत्नदीप चौधरी आला, त्याच्या विरोधात फक्त एक चौकार आला आणि त्या कारणास्तव त्याने धावा दिल्यात त्या 9. एकही विकेट या ओव्हरमध्ये आली नाही. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक येते मात्र 26. विकेट गेल्यात गावदेवी गावठाण टीमच्या 3. तीन ओव्हर 26 धावा. चला कॅप्टन नेक्स्ट मॅच देखील हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. त्या अगोदर तालुका हापची लढत, त्या दिवसाची एक मॅच रिमेनिंग होती, तीच मॅच इथे कव्हर केली जाते. रायगडातील 2 क्रिकेटमधील महत्वाचे तालुके. रायगडचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम या दोन्ही तालुक्याने केलं. असं नाहीये 14 तालुके RPL मध्ये, रायगड प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक तालुक्यातील खेळाडूंचा आपण खेळ पाहिला, परंतु या 2 तालुक्याचा एक वेगळाच वर्चस्व आहे या क्रिकेट जगतामध्ये. संकेत पाटील आलाय 4थ्या षटकात, फक्त एकच धाव. पाक या पूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत एकही षटकार आलेला नाहीये. कदाचित जे प्रेक्षक पाहतायत, गावदेवी गावठाण बॅटिंग करते, राजीव गांधीचं मैदान आहे, किंजल ट्रॉफी चालू आहे, आदर्श ट्रॉफी चालू आहे आणि षटकार नाही, सिक्सरचा चेंडू आहे. बऱ्याच जणांना प्रश्नचिन्ह पडला असेल. पाहूया लास्ट ओव्हर. संकेत पाटील पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले. करण बडवी 3 चेंडू 7, परेश ठाकूर 6 बॉल 6. वेगवान चेंडू शॉर्ट फाईन लेगला विशाल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नाही जमलं. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. एकही धाव द्यायची नाही हा इराद्याने डायरेक्ट हिट केला होता. फक्त 1 धाव. स्कोर 28-28. काही गोलंदाजी चालू आहे मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीम कडून. भन्नाट गोलंदाजी आतापर्यंत या सत्रात. क्लीन बोल्ड, लेग स्ट्रिक खाली होती आणि ती उडवले संकेत पाटीलने. धक्का क्रमांक 4 परेश ठाकूरच्या स्वरूपात. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स आहेत. संकेत पाटील शेवटच्या क्षणी पाहिलं की बॅटर शफल झालाय, जागा आहे माझ्याकडे, आणि लेग स्टिक डायरेक्ट उडवली. यॉर्कर बॉल टाकला, फलंदाज बाद. कमालीची बॉलिंग 4ही बॉलर्स कडून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल संकेत पाटीलचा वेगवान चेंडू. क्विकर 1 होता. हा आवाज सगळ्यांना आवडतो, खास करून बॉलर्सला. बॅट जेव्हा बॅटर तिकडे आपटतो, टक 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 हा साऊंड चालू असतो, आणि बॅटला जेव्हा बॉल मिडल होतो त्यावेळी जो आवाज येतो तो बॅटरला आवडतो, परंतु अशा यष्ट्या उडवल्या की मात्र जो आवाज येतो तो बॉलरला आवडतो. 28 धावा झाल्यात. तीन चेंडू अद्यापही बाकी आहेत. 28 धावा, किमान 40 पर्यंत. 3 चेंडू बाकी आहेत. आक्रमण होईल. एक हात षटकार. नेक्स्ट मॅच कॅप्टन रेडीरा. प्रयत्न करतोय निमिष. 4थी कॅच या मॅचची सुमित दोंगडेने घेतले. 4थी कॅच सुमित दोंगडेच्या नावावर. आणखी एक फलंदाज बाद निमिष मोहिते. चाललंय काय गावदेवी गावठाण टीमचं. संकेत पाटील. मुरबीची मॅच देखील पुढची आहे. त्या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. पायर असला मयूर वाघमारेने सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. 2 धक्के महत्वाचे दिले. 5च धावा दिल्या. पॉवर प्लेची ओव्हर फार महत्वाची असते. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये एकदा धावा आल्या की मग समोरील गोलंदाजांवरती देखील दबाव वाढतो. तो दबाव अजिबात जाणून दिलाच नाही इतर गोलंदाजांना. त्याचं कारण होतं एकमेव मयूर वाघमारेचं पहिलं षटक, ज्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या आणि 2 विकेट त्याने घेतल्या. 28 धावा, 5 विकेट आहेत. अर्धा संघ गारच झालाय. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीम. सज्जन मोकल नवीन बॅटर. 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 षटकार हवाय उरण टीमला. खुला टाकलेला हा चेंडू. पुन्हा सुमित दोंगडे बिझी आहे. वेगाने येतोय चेंडू वरती. 1च धाव.
या कॅचेसने कदाचित सुमित दोंगडे देखील बेस्ट फिल्डरच्या रेसमध्ये आला असेल. 4 कॅच याच मॅचमध्ये झाल्यात. कांचन पालकर ही माहिती पुरवतील एक्झॅक्टली कोणी कोणी जास्त कॅचेस घेतल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग 29. परेश ऑन स्ट्राईक. प्रयत्न करतोय परेश, पुढे आला होता पंचांकडे अपील, परंतु शेवटच्या चेंडूवरती कदाचित एकच धाव. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. एकच धाव आली. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 30. विकेट गेल्यात त्या मात्र 5. 31चं टार्गेट. ग्रामीणची मॅच नेक्स्ट मॅच असेल क्वार्टर फायनल उपउपांत्य फेरीची लढत. वरचे ओळे विरोधात RMSK YCC मुरबी या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. उपउपांत्य फेरीची लढत आहे. मुरबी संघाचा कर्णधार. आपण लवकर या. या अगोदर फायनल एका लॉट मधून फायनल मध्ये पोहोचलाय तो न्यू बजरंग ओम नर्मदेश्वर किरवली हा संघ. 3 ओव्हरची मॅच कंपल्सरी चेस या मॅचचे नियम असतील. टॉस केला जातोय मुरबी विरोधात वरचे ओळे आणि टॉस जिंकलाय तो वरचे ओळे संघाने.
टाकलाय बॉल मागे कव्हरला, आता डीपला क्षेत्ररक्षक ठेवला अमित नाईक. मिसफील्ड झाली परंतु एकमेकांना थांबवलं, विकेट द्यायची नाही रनआउटच्या स्वरूपात. धाव फलक 5. पहिल्या बॉलवरती आब्या मात्र बाद झाला. 21 चेंडू 26 धावांची गरज आहे. 4 ओव्हरचा हा सामना. पहिलं षटक आकाश ठाकूर टाकतोय. गरजेचे विकेट, गरजेचे निर्धाव चेंडू. ओमकार पाटील पाठलाग केला होता चेंडूचा. पंच इथे इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची 1 रन. या धावा रोखाव्या लागतील कारण 31चं टार्गेट आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही 10च्या आसपास धावा दिल्या तर दबाव पूर्णतः हटेल तो मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीमवरचा. इथे तुम्हाला धावा रोखणं गरजेचं आहे. किमान 8च्या खाली, 8च्या खाली हे षटक ठेवावं लागेल, तेव्हा या मॅच मध्ये आणखी मजा येईल. 6 धावा. पंचांकडे अपील, परंतु कदाचित असं वाटते की इम्पॅक्ट किंवा बॅट नाही. यस, इम्पॅक्ट कदाचित बाहेर असावा, त्यामुळे बॉलरने देखील अपील केली नाही. लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाते. वेग या गोलंदाजाकडे. आकाश ठाकूरकडे पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकतोय. पहिल्या सत्रात आपण पाहिलं मयूर वाघमारेने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त धावा दिल्या होत्या. 5 विकेट 2 घेतल्या होत्या. इथे धावा झाल्या त्या 7. 2 चेंडू बाकी आहेत. आकाश तारेकर वेग पा भन्नाटे बॉलरचा, परंतु बॅट स्पीड देखील तितकाच होता. इम्पॅक्ट मात्र झालेला नाहीये. चांगलं क्रिकेट सध्या मैदानावरती. आणि लाईन पा कुठली पकडली आकाश तारेकरच्या विरोधात. शफल होतोय बॅटर. हे ठाऊक आहे आकाश ठाकूरला ऑफ स्टंपच्या दिशेने टाकलेला हा चेंडू होता. चांगली गोलंदाजी आकाश ठाकूर कडून. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न आणि चर्चा हीच चालू आहे. शेवटच्या बॉलवरती आले फक्त सिंगल रन. 10च्या आतमध्ये 8च्या आसपास आणि 8च धावा आल्यात या ओव्हरमध्ये. आता या मॅच मध्ये मजा आहे. 18 बॉल धावा करायचे त्या मात्र 23. चांगलं षटक आकाश ठाकूर कडून. पहिल्याच बॉलवरती विकेट. त्यानंतर आकाश तारेकरनं मारलेला चौकार. त्यानंतर फक्त सिंगलच आल्या. एक वाईटची देखील धाव आली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8. जमेची बाब आहे की एकच विकेट गेले. आकाश मैदानात चांगला खेळतोय. ओमकार पाटील त्याच्या साथीला. इक्वेशन 18 बॉल 23. 24 लाईव्ह इव्हेंट्स बद्दल आपण चर्चा करत होतो. काही टेक्निकल इश्यूजमुळे या स्पर्धेमध्ये कधी कधी लिंक ऑन ऑफ असं चालूच होतं. ते सत्र चालू होतं, परंतु त्यामध्ये त्यांचा काही दोष असेल मला वाटत नाही किंवा आयोजकांचा असेल. या सगळ्या गोष्टी रिझॉल्व करून सुद्धा या स्पर्धेला अगदी यशस्वीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम 24 लाईव्ह इव्हेंटची टीम करते. RPL मध्ये देखील त्यांनी तेच केलं. RPL मध्ये वापरलेलं इनोव्हेशन, खास करून जो स्टंप माईक आहे त्याचे जे आवाज आहेत, म्हणजे तो आवाज नाहीये, तो खरा आतमधला आवाज आहे. आतमध्ये खेळाडू जेव्हा असतात तेव्हा त्यांचे जे इमोशन्स असतात ते कॅच करण्याचं काम त्यांनी केलं. 8 धावा. चांगला चेंडू साईश मात्रेकडून. लॉंग ऑनच्या दिशेने तैनात आहे अमित नाईक. फक्त एकच धाव. संयमाचं क्रिकेट आता दाखवतात. पॉवर प्लेचा षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रेक्षकांची गर्दी आहे कारण हे सगळे स्टार खेळाडू आहेत. नेहमी आपल्या खेळाने प्रत्येक प्रेक्षकाला ते प्रभावित करत असतात. त्यांचा स्वतःचा एक फॅन बेस आहे. धावसंख्या 9. ओमकार प्रचंड चाहता आहे KL राहुलचा. रेस्टिव्ह वर्क साठी जाणला जातो हा खेळाडू. ऑन साइडला बॉल वळवला. आणखी एक सिंगल साईश मास्तरेच्या विरोधात. स्कोर जाऊन पोहोचेल 10 वर. शांत संयमी क्रिकेट चालू आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिथे चौकार षटकारांचा पाऊस पडतो, हे जेव्हा दोन संघ खेळतात, तिथे आज मात्र या स्पर्धेमध्ये फायनल डेला गोलंदाजांचा बोलबाला चालू आहे. सिंगल डबल रन. शफल झाला होता. अगदी पुढे टाकला हा चेंडू. यॉर्कर लाईन मुभा दिली नाही मोठा फटका खेळण्यासाठी. आकाश आणखी एक सिंगल मात्र जोडली जाते. 3 एकेरी धावा आल्यात. नेल्सन फिगर 11 वरती 1. 15 चेंडू गरज आहे 20 धावांची. आणि दोन्ही बॅटरला ठाऊक आहे एवढं मोठं अंतर नाहीये. एकात मोठा फटका आपण कधीही खेळू शकतो. चांगला गोलंदाज आहे समोर साईश मात्रे. त्याला सन्मान देऊन ते खेळतायत. चांगलं क्रिकेट सध्या बॅटर कडून. उडवला बॉल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मगाशीच म्हटलं हा खेळाडू रिस्टिव्ह वर्क साठी जाणला जातो,
पायांच्या हालचालीपेक्षा त्याच्याकडे असलेले मनगटातली खेळी त्याच जोरावरती मारलेला फटका लॉंग ऑफ आणि कव्हर मधून बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार. हा त्याचा रिस्टी वर्क आहे पा. शफल झाला त्यानंतर फक्त आपल्या रिस्टने बॉल उडवला, चिप केला कव्हरला, वेगाचा चांगला वापर केला आणि बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. 4 धावेने स्कोर 15. सेन्सिबल क्रिकेट बाय आकाश तारेकर आणि ओमकार पाटील. 5 चौकाराला लगेच आकाश तारेकर ओमकार पर्यंत पोहोचला. रिक्स घ्यायची गरज नाही. 14 बॉल इक्वेशन आहे 16 धाव संख्येचं. साईशला इक्वेशन तोडावं लागेल, खास करून ही पार्टनरशिप. विकेट घेणं गरजेचं आहे, डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे गावदेवी गावठाण टीमला. शफल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. करण मडवी डायरेक्ट हिट झाला तर चान्स बनेल, परंतु झाला नाही. 1 धाव. वेगाने ते 1 धाव कंप्लीट केले. धाव फलक जाऊन पोहोचले आता 16 वरती आणि आता गरज आहे ती मात्र 14 धावांची. एक महत्वाची सूचना आहे, MH43 BY 7079 MH43 क्रेटा कार आहे 7079. ही कार जी आहे ज्या मालकाची आणि MH46 AU 0275 या 2 कार कृपया करून बाजूला काढा. आणि परंतु आकाश तारेकर इथे फसलाय अगदी स्क्रीनच्या समोर. सामना जलद गतीने फसवण्याच्या नादात, संपवण्याच्या नादात मात्र इथे आकाश तारेकर फसला. समोर खेचला, क्रीज मध्ये गेला होता आकाश तारेकर. पॉवर जनरेट करू शकला नाही वेगाच्या विरोधात आणि अगदी स्क्रीनच्या समोर अमित नाईकने चांगला झेल घेतला. पाण्याची डिमांड होते मैदानात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 15. चला मैदानात विनंती आहे की आयोजकांना की पाण्याची व्यवस्था करा त्वरित. बारा चेंडू विजयासाठी 15 धावा संख्येची गरज. नेहमी या 2 संघादरम्यान जेव्हा मॅचेस लागल्या जातात तेव्हा चौकार षटकार हाय स्कोरिंग मॅचेस अगदी आपण पाहतो, परंतु आज काही चित्र वेगळे आहे. आज सिंगल डबल त्याचबरोबरीने चौकार या गोष्टींवरती निर्भर राहावं लागते. पहा गावदेवी गावठाण आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीम खेळतायत. आतापर्यंत 6 षटकं फेकून गेलेत. कांचनजी पालकर ही माहिती पुरवतायत की एकही षटकार लागलेला नाहीये, ते देखील राजीव गांधी स्टेडियम वरती. यस, गावदेवी गावठाणचे पुरस्कर्ते अतुलजी मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. या टीमला यशस्वी करण्यामध्ये त्यांचं सर्वात मोठं योगदान. 12 चेंडू 15चं इक्वेशन आहे. सोहेल धार पवार गोलंदाजीसाठी सज्ज. करण मडवी ॲज अ विकेट किपर, ॲज अ कॅप्टन आता सध्या मैदानात ऍक्टिव्ह होतोय. फिल्डिंग मध्ये बरेच फेरबदल केले जातात. एक शॉर्ट मिड विकेट ओमकार पाटील साठी ठेवला, त्याचबरोबर एक डीप मिड विकेटला प्रॉपर फिल्डर उभा आहे आणि एक वाईडिश लॉंग ऑनला उभा आहे. डीप कव्हरला एक फिल्डर तैनात आहे आणि एक डीप लॉंग ऑफला. सोहेलचा हा फुल टॉस बॉल दिशा द्यायची होती ओमकारला, परंतु गॅप शोधू शकला नाही. कदाचित आणखी मागे हा फटका खेळायचा होता, तो लवकरच पुढे खेळला. सिंगल रन. 11 चेंडू 14 धावांची गरज. सुमित दोंगडे मैदानात गेलात. या मॅच मध्ये 4 कॅचेस त्याने घेतल्यात. फार महत्वाचे बॅटर त्याने बाद केलेत. कॅचेस विन द मॅचेस, परंतु आता बॅटिंग करायचे. 11 चेंडू 14ची गरज आहे. नेक्स्ट मॅच मुरबी विरोधात वरचे ओळे. तालुका आपचं क्रिकेट तुम्ही सध्या अनुभवतायत. असं अनेक मॅचेस आजही तुम्हाला पाहायला मिळतील. आज लास्ट डे या स्पर्धेचा. यॉर्कर बॉल टाकला होता सोहेल धार पवारने, खोदून काढलाय. समोर लॉंग ऑफला दुसरी धाव घ्यायची संधी आहे. थ्रो होईल तोपर्यंत सुमित पोहोचलाय.
सुमितचा धावण्यामध्ये कोणी हात पकडू शकत नाही, सुमितचा ग्राउंड फिल्डिंग मध्ये कोणी हात पकडू शकत नाही. सुमितकडे जेवढे चांगले फटके आहेत तेवढा सुमित मैदानात आतमध्ये देखील तेवढाच धावतो. सिंगलला डबल मध्ये त्याने कन्वर्ट केलं. 10 चेंडू 12ची गरज, परंतु अगदी आजारी असताना देखील ओमकार पाटील धावतोय हे विशेष कौतुक. 10 बॉल 12. सोहेल पवार घेईल का विकेट की टाकेल निर्धाव चेंडू? प्रयत्न तर करतोय, समोर खेचलाय, परत एकदा लॉंग ऑफचा फिल्डर, हातातून चेंडू निसटला. परेशच्या कॉन्फिडंट दिसत नाहीयेत. 2 धावा, 2 धावा जोडल्या जात आहेत. मोठे फटके येत नाहीये. सिंगल डबल, क्रिकेटमध्ये सिंगल डबलला किती महत्व असतं. कित्येकदा आपण ग्रामीणचे खेळाडू पाहतो अशा मॅचेस मध्ये सिंगल डबल घेत नाही, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात आणि अशा लो स्कोरिंग मॅचेस गमवतात. परंतु सध्याच्या घडीला पहा, हे खेळाडू कुठेही हवेत खेळण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. कार्पेटच्या साह्याने गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतात, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनामध्ये एकच येतोय, संघ जिंकला पाहिजे. आता त्या सिंगलला सिंगल मध्ये ठेवायची, या विपरीत मी तर म्हणेल की ती सिंगलच काढून द्यायची नाही, हा विचार करण मडवीला करावा लागणार आहे. 10 चेंडू 12ची गरज. धाव फलक जाऊन पोहोचलंय, माफी असावी. ऑन स्क्रीन 19 दाखवत आहेत, परंतु धाव फलक पोहोचलंय ते 21 वरती. आणि आता विजयासाठी गरज आहे ती 9 चेंडू 10ची. 9 चेंडू 10ची गरज. हा चेंडू पंच अपील, डॉट बॉल. यस, निर्धाव चेंडू गरजेचा आहे. सोहेलदार पवार, गरज आहे याच निर्धाव चेंडूंची. यस, या मॅच मध्ये सध्याच्या घडीला विकेट किंवा डॉट बॉल प्रेशराइज होईल बॅटर. सिच्युएशन वेगळी आहे आजची. थोडी बॉलिंगच्या बाजूने विकेट मात्र वळलेली दिसते. निर्धाव चेंडू आलाय. हा बॉल स्वीप शॉट का अनोख्या स्टाईलने खेचलाय सुमित दोंगडेने. कलात्मक फटका होता. काय फटका खेचलाय तो सुमित दोंगडेने. या षटकाराने मात्र या मॅचचं चित्रच बदली झालंय. धावफलक जाऊन पोहोचलं ते आता 27 वरती. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका पहा. हा वेगळाच कलात्मक फटका होता. फक्त बॉल चिप केला, बाउंड्री लाईन जवळ आहे, त्याचा फायदा उचलला तो सुमित दोंगडेने. फक्त 4ची गरज. काय सेन्सिबल क्रिकेट चालू आहे सुमित कडून, मिस्टर RPL. आणि इथे बॅटर आउट की नाही हे मात्र इथे तिसरे पंच सांगतील. सिंगल रन तर नक्कीच आहे. धावफलक 28 ला जाऊन पोहोचलाय. पाहूया 29 होणार की नाही हे पंच सांगतील. बॅटर आउट आहे. सुमित दोंगडेला माघारी परतावं लागेल, परंतु आपलं काम त्याने मात्र अगदी व्यवस्थितरित्या मैदानात केलं. जेव्हा गरज होती तेव्हा त्याने सिंगल डबल घेतल्या, जेव्हा दबाव वाढणार हे त्याला लक्षात आलं तेव्हा त्याने आक्रमण केलं. फिल्डिंग करत असताना त्याने 4 कॅच घेतल्या. या संपूर्ण मॅच मध्ये ॲज अ बॉलर आपण बॉलरची स्तुती करतोय, परंतु त्या जोडीला आपण सुमित दोंगडेचं देखील तेवढंच कौतुक करायला हवं. डेडिकेशन्स, तुम्ही किती इम्पॅक्टफुल असता एखाद्या मॅच मध्ये. ॲज अ बॅटर तुम्ही चांगली कामगिरी करताच, परंतु फिल्डिंग मध्ये देखील 4 कॅचेस त्याने घेतल्या. आणि आता विजयासाठी 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. विशाल जितेकर स्वतः मैदानात दाखल होतोय. शेवटची ओव्हर होईल, चमत्कार पाहायला मिळेल तो प्रेक्षकांना. ऑनलाईन जोडले गेलेत 24 लाईव्ह इव्हेंट्स. महेशजी उरणकर हे देखील स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत. वेगवेगळ्या टीम आहेत पनवेल मध्ये देखील, कारण खेळाडूच एवढे आहेत की त्यांना प्रमोट करणं गरजेचं आहे. एकाच संघामध्ये सगळेच्या सगळे खेळाडू आपण घेऊन खेळू शकत नाही, तेही प्रमोट करण्याचं काम करतात. माऊली स्पोर्ट्स, श्रेया स्पोर्ट्स, माऊली स्पोर्ट्स पाहायला मिळते. 6 चेंडू विजयासाठी 3ची गरज. ओमकार पाटला करतोय चेंडूचा. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉल एक्स्ट्राच. जो षटकार आला सुमितच्या बॅट मधून तिथे थोडं चित्र स्पष्ट झालं. 6 चेंडू विजयासाठी 2ची मात्र गरज. गोलंदाजी एवढी धारदार राहिली. मयूर वाघमारे, मुकेश नाईक, रत्नदीप चौधरी,
संकेत पाटील कमालीची गोलंदाजी. 6 चेंडू 2 धावा. करण सामना सोडायला तयार नाहीये, हीच तर ओळख आहे या दोन संघाची. झुंज देतात शेवटच्या श्वासापर्यंत, झुंज देतात शेवटच्या चेंडूपर्यंत. जोपर्यंत विजय निश्चित होत नाही तोपर्यंत गावदेवी गावठाण आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड झुंज देत आहेत. अगेन इट्स व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. हे रोखणं गरजेचं आहे, परंतु धावा झाल्या 33. विजयासाठी फक्त आता एका धावेची गरज. फक्त एका धावेची गरज. आता हा सामना सोपा झालाय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीम साठी. विजयाची मोहर उमटवताना ओमकार पाटील सलामीवीर होता मैदानात. विशाल त्याच्या साथीला आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीम जाऊन पोहोचले पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन असेल या टीमचं आणि शुभेच्छा असतील त्या गावदेवी गावठाण या टीमला पुढील स्पर्धांसाठी. चला नेक्स्ट मॅच. वरचे ओळे टीम फिल्डिंग सजून घ्या आणि त्यांच्या विरोधात RMSK YCC मोरबी टीम बॅटिंग. आपले बॅटर्स त्वरित मैदानात पाठवा आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. गावदेवी गावठाण 30 धावा केल्या, 6 विकेट. अमित नाईक 6 चेंडू 11, 2 चौकार त्याच्या बॅटमधून.